तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज मराठी युट्यूब चॅनल मध्ये। आवाज थोडा खराब आहे कारण आजारी असल्यामुळे। तर ब्लॉग यासाठी बनवतोय बऱ्याच दिवसांनी। बिग बॉस प्रेम अंकिता वालवलकर आणि विनायक माळी हे शूटिंग साठी बाहेर गेलेले। तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा की विनायक माळी आणि अंकिता यांचं गाणं येतंय, तर ते काय गाणं आहे, शूट आहे, नक्की कंटिन्यू करा ब्लॉग। आज आहे शनिवार आणि मी रात्री 2 वाजता झोपले, सकाळी 4 वाजता उठले। त्याच्यानंतर आम्ही बाकीचं छोटं मोठं जे शिफ्टिंगसाठी घराचं जे काम होतं ते केलं आणि आता आम्ही तेजस एक्सप्रेसने कुडाळला पोहोचले कारण इथे माझं एक शूट आहे। तर लगेच आम्ही 1:30 वाजता पोहोचलो आणि 3-3:30 ला आम्ही शूटला सुरुवात केली। तर आता हे शूट जेव्हा संपेल त्याच्यानंतर मी रात्री घरी जाईन। रेडी ये बस। कोकण स्पाइस या कुडाळमधल्या हॉटेलला 7 वर्ष पूर्ण झाली आणि खरंच तिथलं जेवण खूप चांगलं आहे। मी 3-4 वेळा तिथे जेवले, म्हणजे असं एकही डिश नाहीये की जी मी असं म्हणू शकेन की नाही ही ओके होती किंवा ही चांगली नव्हती। सगळं काही त्यांचं जे जेवण आहे ते खूप सुंदर आहे आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करण्यासाठी होकार दिला त्यांना, कारण मी आधीच माझ्या ह्या बाबतीत क्लिअर असते की हॉटेलचं प्रमोशन मी तेव्हाच करेन जेव्हा तिथलं फूड खूप चांगलं असेल। तर आता हे सगळं शूट आमचं 10:30-11 वाजता आटपलं आणि आता आम्ही घरी चाललोय। मॅनेजर मग हा मी मोस्टली किती बिझी आहे माझा मॅनेजर। उद्या भेटा, मी उद्या सकाळी येतले मालवणा। ओके चल बाय। हो पण बॉसची परमिशन काय घेतलं तू? उद्या सकाळी येतले त्याचं एक्स्ट्रा पेमेंट घेणार आम्ही। कसलं? तुला इथे न्यायला तिथपर्यंत सोडायला घरापर्यंत यायचं, त्याचं एक्स्ट्रा पेमेंट। चल बॅगे घे पहिले। कुठे ते नाही आले बाबांनी विनायक माईक नाही म्हणून सांगलं काम करूच नाही, रिजेक्ट सरळ। बाबा करा ना काम थोडस। मला कुडाळला जेव्हा मी होते तेव्हा सूरजचा फोन आला होता की एक छोटासा पार्ट बाबा करतील का म्हणून। तर मी म्हटलं बाबा आणि हे सगळं नाही जमणार। तुझे 4 डायलॉग सांग रोमॅन्टिक, तुला माहित असतं रे, तू तर पोरांवांगडा बोलतच असतं। पोरांवांगडा सांग मला 4 डायलॉग। ते पर्सनल असतात, 4 चौघात बोलायचे नसतात। हे सगळं करत असताना मी बघितलं ते म्हणजे विनायक माळी आणि त्याच्या टीमचं डेडिकेशन। दिवसभर ते थकून प्रवासाने आले होते, ते शुक्रवारी रात्री निघाले होते, शनिवारी सकाळी पोहोचले होते, शनिवारी दिवसभर शूट करत होते। त्यानंतर रात्री जेव्हा मी घरी आले त्याच्यानंतर परत शूट चालू होतं आणि हे सगळं जवळपास 2-2:30 वाजेपर्यंत चालू होतं। मालवणला आल्यानंतर त्यांनी स्वतः काही एन्जॉय केलेलं नाहीये, त्यासाठी मला पण पर्सनली खूप वाईट वाटले। मी परत एकदा सगळ्यांना इन्व्हाइट करते या व्हिडिओच्या ह्याच्यातून आणि मी त्यांना स्वतःही सांगितले की परत नक्की या म्हणून, आणि येतील ते बघू। झोपा जावं म्हणून सांगणार माका झोपवती आता बाबांका झोपाक जाऊ सांगू, माकाच सांगतो बरं तू। अभी बाबांच्या समोर रोमॅन्टिक मुंबई में भी तुम लाइट पकड़ना, अभी लाइट आ रही है अपनी। हो अंकिता असले 4-5 घेऊन टाके, मी पण गोरो दिसते। बसायचं नाही तुला, उभं राहायचं फायनल। तिथून घ्यायचं आहे शॉर्ट, तिथून घ्यायचं। आता पळाला तुम्ही। तर व्हिडिओसाठी जे काही अजून कॅरेक्टर्स लागणार होते ते सगळे गावातल्या लोकांना बोलवणं आणि गावातल्या ते मुलांना बोलवणं, ते सगळे आले। त्या सगळ्यांचे पण मी आभार मानते ह्या व्हिडिओतून की तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्यासाठी पण धन्यवाद। तुम्ही सगळे आलात आणि त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ खूप छान बनलाय। हातातच आहे मोबाईल, एकदम नॅचरल बोल, जसं तू नॉर्मल तुझी बहीण असेल तर कसं आलं ह्यांची माणसं आणली काय, तर मी माझी बोलवते असं बोल। आधीच ते दांडे घेऊन रेडी राहतो, एकाला पण सोडणार नाही आता, सोडूच नाही, एका गाव सोडूच नाही। चलो रेडी, बोला भाऊ। आता सोडूच येत नाही, डायरेक्ट गरज नसते की अशा गोष्टींसाठी ऍक्टर हवेत ना, की नॉन ऍक्टर्स पण खूप छान काम करू शकतात, जसं की उदाहरण मी। कदाचित मी चांगलं काम केलंय जे तुम्ही बघू शकता। बघू काय होतंय उद्याच्या व्हिडिओमध्ये। तर इथे हे सगळं प्रत्येकाला शिकवणं आणि त्याच्याकडनं ती ऍक्टिंग बाहेर काढून घेणं हे कदाचित विनायकचं आणि विनायकच्या टीमचं एक स्किल आहे। ते स्किल मधून पण मला खूप काही शिकायला मिळालं। असं काय दांडिया पण नाही
एवढे लपून ठेवलेले का तुमच्या बाकी असं वगैरे आणि कोयते नाही तर अशा प्रकारे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही शूटिंग केलं आणि 2-2:30 नंतर सगळेच थकले होते. तर सगळ्यांना झोपायचं होतं कारण सकाळी लवकर उठून परत एकदा सगळं शूट संपवून मला परत संध्याकाळी 5ची ट्रेन होती, त्यासाठी 3 वाजता निघायचं होतं. तू खूप घाण दिसतोय त्या फॉर्मलच्या खाली काय घातलं तू काय कट करूच लागतं, तू कट कर. तर माझी लेन्स अंकिता आनंद दिली हा, त्याच्यामुळे मी अंकिता गिफ्ट देतलंय. अंकिता बॉक्स असा गिम्बल गिफ्ट करेगा अंकिता दिलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे मंदार शेट्टे आले, त्यांचे एक मित्र आले, हे साहेब इथे बसले, तर सूरज गेलाय कुठेतरी. 4 वाजता आम्ही निघालो मुंबईतून. त्याच्यानंतर 6ची ट्रेन होती, तेजस एक्सप्रेस. दुपारी 1:30ला पोहोचलो. रात्री 11 वाजेपर्यंत इथे झालं आमचं शूट आणि त्याच्यानंतर इथे आलो आणि त्याच्यानंतर आम्ही विनायकला भेटलो. इथे आम्ही व्हिडिओचा जो एंड होता तो शूट केला. त्याच्यानंतर आता आमचं परत आज रविवार, आज सकाळी शूट आहे आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो 5:30 पर्यंत. काहीही झोपलेलं नाहीये, काही झोपलेलं नाहीये. आणि सुरेश कदम यांचं आगमन झालंय. आगमन कांतारा कोणतरी उठती ऑलिव्ह. ऑलिव्ह स्पेशल तो मी दिलेला आहे पण नाही, ह्या तू नाही, हे महेशाकाने दिलेलं. तू दिलेला उद्घाटन डायरेक्ट ऑलिव्ह बोलत ललितसाठी. हिरो की ना आमच्या नदीत शेवण असतात. हनीमून. हनीमून नाही गो, हनीमून पोरगी तरी होई कोण. तर आता आमचा शूट असेल ते आपण आधी शूट बघूया, नंतर आपण हा व्हिडिओ एंड करूया. पर्सनल बोलतोय नाही पण तू तू व्हिडिओ त्याचं मध्ये पर्सनल नाही. तू विनायकला म्हणजे दुबईवरनं पण तुझी स्टोरी पकवलं असतील ना. मी दुबईत जाऊन येलोय. आमचं डिस्कशन झालं तिकडच्या रूल्स वर. ओके, मग तू दुबई टॉपिक तुझं असताच. टॉपिक त्याने काढलेला. मग एकदा जाऊन येलो आपण, इतक्या वेळा आता दुबई ऐकतो ना काय विचार. ओके सॉरी ब्रो, सॉरी एकदम सॉरी. काय विषयात नाही, मला माहितच होता की तुका त्याच्यावर सोडलं म्हटल्यानंतर तू त्याला दुबईचे काय हो, आमच्या फिरण्यावरनं चाललेला डिस्कशन. दुबई तो चक्का ऐकते का आमचं चको बिकोय सांगले त्यांच्या चाळेगत. माका ऐकायचं ना काय दुबई ऐकायचं नाही करूच. सो विनायक आणि विनायकची टीम हे आमच्याच रिसॉर्टमध्ये राहायला होते, त्यामुळे जे काही रिसॉर्टमध्ये इतर लोक होते विनायकचे फॅन्स, ते सगळे येऊन विनायक सोबत फोटोज क्लिक करत होते. त्यांना पण खूप छान वाटलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. हे पोहे कसे वाटले सांगा, मी बनवले होते. मी नाही बनवले होते. मी नाही बनवलं होते, ते आईने बनवलं होते. मी सहज तू बनवला वाट लागली असती. मी खूप छान जेवण बनवते. मला नाही माहिती, आम्ही टेस्टच नाही केला कधी. बरोबर करशील. लोक काय उठले नव्हते चाललेले का डोळे ग्रे झाले. सकाळी उठलो ना काढ फोटो काढ. चला होय होय इकडे असो गाडी इकडनं लाईट. मंदार कल से एक्साइटेड था हे तर कोण करतात. मी नाही करू. मका तू खूप आवडतास असं आणि नक्की बघा, मी त्याच्यामध्ये बरी बोललोय. नक्की बघणार कारण पहिल्या मिनिटात मी तुझी व्हिडिओ बघतोय. काय नाही अरे 16 मिनिटाची व्हिडिओ आहे, 1 मिनिटाची पूर्ण बघतात आणि पूर्ण. अरे तुझ्या व्हिडिओ मध्ये जे ऍडव्हर्टाईज लागतात ना त्या पण मी पूर्ण बघतो. त्याच्यात कुठेतरी तू दिसते. थँक्यू. तर भारी वाटला. आता मॅनेजर इज लाईक रिअली ग्रेट पर्सन. त्याने काल विनायकला खूप हेल्प केली कारण मला इथे येणं शक्य नव्हतं. माझी कमिटमेंट होती, त्याच्यामुळे मी माझ्या कमिटमेंटमुळे एका शूटमध्ये होते. मी जशी कमिटमेंट तुका दिल्यावर मी पाळलंय ना, तशी तू दिलेले कमिटमेंट पाळायची. कसली आपण नंतर व्हिडिओत नको, त्या पर्सनल गोष्टी आहेत. ओके, तू काहीतरी करी होतस का. मला मी शूटिंग करू केलं तर तू गेलं. मी काकाला सांगितलं हे ठेवूया म्हणून. ये त्यांका लवकर आटपा, नाहीतर तू आटप. तुका आधी राहायचा लागतं. माझा जॉब जाईल ना भाऊ. तुका काय वर्क फ्रॉम फ्रॉम नाही फ्रॉम तुम्ही तर खूप भारीच वाटलात आम्हाला. पण मी नॉर्मल विचार, मी चांगली ऍक्टिंग करते का खरं सांगा. माझी बायको मध्ये कराल ना. मला घेणार आहे तो, घेणार आहे नक्की. चांगलं वाटलं मला. आता नाही घेतलं तर मी तुम्हालाच तुमची डायरेक्टर मामा आहेत स्वतः. हा ती बरोबर.
किती बरं बरं नाही वाटणार तेवढा मग बरं वाटलं ऐका. त्याने मला सांगितलं माझी बायको सिरीज मध्ये मला घेतोय असं, मला ऐकून बरं वाटलं. म्हणजे ऐकून बरं वाटतं. हा पुढे पुढे होईल की नाही म्हणजे, होईल का ना म्हणा, होईल का? पण तो तुम्ही म्हणताय त्याने तुझं काय नव्हतं तरी पण घेतला का नाही मी? नवीन माणसं आपल्याला ज्युनियर समजतात. काय नवीन ज्युनियर आहे, सिनियरची रिस्पेक्ट कर. 18 वर्षात ही टीम मध्ये काम केला ना मी सिनियर झालो ना. मी सिनियर ना भाई, पण हा प्लॅटफॉर्म वेगला आहे ना. वेगळा आहे आमचा ईटीव्हीचा वेगळा होता. सब निलेश साबले, सब निलेश साबले वाला डायलॉग, खून वाला डायलॉग. डॉक्टर नीलेश साबले सब. आपको ब्लेड मारेगा ना पता भी नहीं चलेगा, खून आएगा और धारा उठती नहीं पता. कॅमेरे में कौन सा मॉडल है वो बता अभी. एक तरी मॉडल सांग कॅमेरा. अरे पण तुम्हाला शिकवलं काय मग सगळं मी सांगायला. जो पॉइंट है ना उस पे नहीं शूट किया आपने. नाही केलं मी चालू केलेलं बरोबर. नाही पॉइंट होता त्याला. याने विचारलं रे याला, माईक बद्दल त्याने विचारला तर हा शांत, कारण की याला काहीच माहित नाही ना, फक्त डायरेक्टर बोलतो. फिलिंग वेगळी असतं रे, जे आपल्यात नाही ती बनत गेलो ना. तू बनतोस ते पण ठीक आहे. जाऊ आपण घ्यायला तेव्हा घेऊ आपण गाडी. विनायकच्या ड्रायव्हिंग बद्दल 2 शब्द. नो शब्द, नो कमेंट्स ब्रो. मार घ्यायला लावला तर मार आठवतं काय? मार घ्यायला लागला असता. आम्ही इथं होतो, आम्ही ओरणला एकदा गेला, इव्हेंटलाच गेलो का काय ते, लोकेशन साठी गेलो का, लोकत होतो आपण. समोरून आला, अरे तुझ्या आईला असं डायरेक्ट बोलला रे. मी बोललो मेलोच जा, पाटलेली बाई. आणि समोरून आला, मग नशिबाने ते पॅन निघले. अरे यार विनायक नीट चालू जसं नाही सांगितलं. नाही मी शिकलो तेव्हापासून नीट चालू. ही अशी चालू आता, स्लो पण नको फास्ट पण नको. स्लो चालू तू, चालेल मला. मालवण मार्केटमध्ये आम्ही थांबलो होतो. कोण विनायक माळी, कोण कोकण आटडकर. भाई इकडे मंदार शेट्टेचे फॅन्स होते. मंदार सोबत सगळे येऊन फोटोज क्लिक करत होते आणि आम्ही असं गाडीत बसून बघत होतो की नंतर एक मुलींचा ग्रुप पण आलेला, पण शेट यार मी त्याचा व्हिडिओच नाही केला, चुकलंच. पुन्हा तानात आम्ही सगळे शूट करत होतो आणि मला थँक्यू फ्रान्सिस माझा फ्रेंड आहे आणि त्याचं स्कुबा डायव्हिंग आहे मालवणमध्ये आणि त्याने आम्हाला खूप हेल्प केली शूटसाठी, कारण ते गरजेचं होतं आम्हाला भरपूर. त्याने खूप मदत केली आणि त्यामुळे आम्ही हे सगळं शूट करू शकलो. आता येतील इथे सगळे लाईफ जॅकेटचं सांगणार आहे, तर त्यांना मी सांगेन की आम्ही उथळ पाण्यामध्ये होतो थोडंसं, कारण आम्हाला शूट करायचं होतं आणि तिथून निघायचं होतं. त्यामुळे लाईफ जॅकेटवरती कमेंट करण्याची काही गरज नाही. सेफ्टी ही सगळ्यांची व्यवस्थित सेफ्टीची काळजी घेतली गेली होती. जिथे आम्ही खोल पाण्यात गेलो होतो, खोल पाण्याचा संबंध होता ना, तिथे आम्ही लाईफ जॅकेटचा यूज केला होता. इथे आम्ही फार जवळपास होतो. मला 3 वाजता निघायचं होतं, कारण मला 5ची ट्रेन होती आणि त्यासाठी माझे जे काही शॉट्स आहेत ते आम्ही पहिले शूट करून घेत होतो, म्हणजे मी लवकर फ्री होईन आणि मला लवकर जाता येईल. कारण आम्ही होतो चिवला बीचला मालवण, म्हणजे मला देवबागला परत जाऊन परत ऑटो पकडून परत कुडाळला जायचं होतं. सो एक 2-3 तासाचा गॅप मला हवा होता. त्यांना माझी बायको सिरीज मध्ये बायकोची सिरीज नक्की दिली जाईल तर फक्त आमची डिले यांनी मला मालवणी शिकवावी. नाही दिली तर यांना पकडायचं. हमको जरा एक बार हट जाओ. अंकिताचं गाव खूप छान आहे. चालेल. माझी बायको मध्ये मला त्यांनी कास्ट केले, ते लिहितायत स्टोरी माझ्यासाठी. नाही बरोबर आहे ना. उस्मा इज ओनली हिंदी. मला अंकिताची अरेंजमेंट खूप छान वाटली. तिथं पण मस्त आहे आणि तिचं गाव सुपर्ब आहे. एवढा सुकून आहे इथे, मजा आली. मालवण क्लास आहे आणि अंकिता आय थिंक मी वेट करतोय अंकिता मला परत कधी बोलवणार आहे. तुला हेच वाटलंय
मी काय रिकाम टेकडा आहे का? मी तू कधी पण मी बोलवलं रिकाम टेकडा असं आहे काय? तू काय मला तू उद्या पण बोलवशील, मी काय येईल का लगेच? एवढा रिकाम टेकडा आहे का मी? हे बघ एवढा नाही. आपण एक पण रील नाही बनवला. आमच्या ना- काय कोण टाकू? आमच्या व्हिडिओला तेच होतं. तिला विचारा आम्ही किती कंटिन्यू शूट करतो की रील बनवायला पण टाइम नाही मिळत. माझं हेच रीज आहे, मला रील बनवायला टाइम नाही मिळत. सो ती येणार आहे तेव्हा बनवू. तू का नाही येणार मुंबईला? माझं मी नाही येणार, मला रस्ता नाही माहिती. मी दाखवेन. चल बाय बाय. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.